पश्चिम बंगाल में एक युवा महिला डॉक्टर पर बेरहमी से अत्याचार कर उसकी हत्या कर दी गई। इस घटना के विरोध में आज आईएमए की ओर से चंद्रपुर में एक भव्य मार्च का आयोजन किया गया था। कोलकाता में घटित घटना के बाद बदलापुर में भी मासूम बच्चियों के अत्याचार किए जाने की घटना उजागर हुई है। इसी के विरोध में चंद्रपुर में डॉक्टरों ने मार्च निकालकर विरोध किया। इस मार्च में बड़ी संख्या में डॉक्टर शामिल हुए थे। गांधी चौक से शुरू हुआ मार्च कलेक्टर कार्यालय तक पहुंचा। इस दौरान डॉक्टर ने कलेक्टर को ज्ञापन दिया और आरोपियों को तुरंत फांसी देने की मांग की। इस दौरान डॉक्टर ने कहा कि हम दिन रात मरीजों की सेवा करते हैं, कभी कभी हम 2 से 3 दिनों तक घर भी नहीं जाते हैं। ऐसी घटना से हम सचमुच आहत हैं। हमारी महिला डॉक्टर को इस मामले के आरोपियों को तुरंत मौत की सजा दी जानी चाहिए और बदलापुर में नाबालिग लड़कियों के साथ यौन शोषण भी बहुत निंदनीय है। कलकत्ता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज येथील दुसऱ्या वर्षाच्या चेस्ट मेडिसिनच्या महिला डॉक्टरवर जो निर्गुण अत्याचार झाला, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली। त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये आपल्या बदलापूर येथे सुद्धा 3 वर्षीय 2 बालिकांवर लैंगिक अत्याचार झाला। अशा प्रकारचे अत्याचार हे देशात सगळीकडे घडत आहेत। त्या सर्व घटनांची निंदा करण्यासाठी आम्ही चंद्रपुरातील सर्व डॉक्टर्स असोसिएशन, सर्व मेडिकल स्टुडंट्स, सर्व कॉलेजचे, सर्व व्यापारी असोसिएशन, रोटरीज या सर्व चंद्रपूरकरांच्या वतीने हा निषेध रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती। आज कलकत्ता इथे झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे आलेलो आहोत। आज आयएमए चे सर्व डॉक्टर, त्यासोबत होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, मेडिकल स्टुडंट, मार्ड असोसिएशन, खूप सारे मेडिकल असोसिएशन आमच्यासोबत आलेले आहे। आज इथे खूप सारे एनजीओज पण जॉईन झालेले आहे। आमचा या मोर्चाचा हेतू हाच आहे की आम्ही ह्या अमानुष घटनेचा निषेध करतो आणि गव्हर्नमेंटला आम्ही एकच अपील करतो की आज खूप फिमेल डॉक्टर काम करत आहे, त्यांच्या सेफ्टीची जिम्मेदारी गव्हर्नमेंटची आहे। आज आम्ही लोकांचा जीव वाचवतो, तर आमच्या जीवाचंही कोणीतरी संरक्षण केलं पाहिजे। हे जे कलकत्ताला जे क्रूरतेचं कांड झालेलं आहे, आमचीच एक भगिनी, आमच्यातलीच एक मुलगी जी रेसिडेंट डॉक्टर होती, तिचं बिलकुल अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। तिच्या ड्युटी आवर्स मध्ये ती मुलगी ड्युटी करत होती आणि हे परत एकदा आमच्या स्त्रियांचं जे सुरक्षेचा प्रश्न आहे तो चव्हाट्यावर आणण्यात आला आहे। जेव्हा आम्ही डॉक्टर्स ड्युटी करत असतो तेव्हा आम्ही हे बघत नाही की रात्रीची वेळ आहे की सकाळची वेळ आहे, आणि अशा याच्यात आम्ही रात्रभर कधी कधी 24 काय 36 काय 28 कितीतरी 72 तास सतत आम्ही ड्युटीज करत असतो। तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे की काही थकवा जाणवणार, काही हे होणार, आणि ती जस्ट आपला थकवा थोडासा घालवायला कुठेतरी तिने एक नॅप घेतला आणि त्याच्यासोबतच तिला काळाने झडप घातली। तर अशी घटना जी अशी क्रूरतेचा संदेश देण्यात आला आहे तिच्यामध्ये, पण काय झालं शेवटी जे त्याच्यामधले विक्टीम होते किंवा तिच्या आई वडिलांचं हे म्हणणं आहे की जे गुन्हेगार आहेत ते प्रॉपर त्यांना पकडल्या गेलं नाही आहेत, कोणाकोणालाच पकडल्या गेलं आहेत। आणि आमची ही मागणी आहे की सगळे जे गुन्हेगार आहेत त्याच्यामधले पकडल्या जावं आणि ताबडतोब यांचा फास्ट ट्रॅकवर मुकदमा चालण्यात यावं आणि यांना फाशीची शिक्षा, सरळ हँड टिल डेथ ही शिक्षा सुनावण्यात यावी।